हॅलो, नमस्कार. मी रश्मी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते. सो खूप दिवसांनी असं समोरासमोर बोलते, कारण की ब्लॉग तर टाकतेच मी, पण बऱ्यापैकी काही जुने आहेत. म्हणजे एक 2-3 दिवसापूर्वीचे वगैरे आहेत अशा प्रकारे. पण आज अगदी फेस टू फेस बोलल्याच होते. एक समाधान वेगळंच असतं शेवटी. सो आज ना मी एक असं झटपट म्हणजे ना की कुठे बाहेर जायचं असेल आपल्याला आणि आता अगदी अचानकच लग्न समारंभ आले किंवा कुठे पार्टीला जायचे किंवा कुठे जायचं आहे फिरायला. सो काय होतं की या पांढऱ्या केसांमुळे आपण खूप असे त्रस्त होतो आणि कधी-कधी कलर करायचं राहून जातं किंवा जे जे कोणी मेहंदी लावत असतील तर ते राहून जातं आपल्याकडून. सो त्यामुळे काय होतं की पांढरे केस असे पटकन उठून दिसतात. मग असं झटपट आणि इन्स्टंट सोल्युशन असं काही असेल का? असा आपल्या मनामध्ये प्रश्न नेहमी पडत असतो. सो तेच आता आज मी सांगणार आहे आणि याचं उत्तर जे आहे ते मला मिळालेलं आहे आणि मी मागवलेलं आहे एक असं छान असं मॅजिक प्रॉडक्ट ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पेड प्रमोशन वगैरे अजिबात नाही आहे. मला आवडलं म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते. सो मी दाखवते ते काय आहे ते. हे इथे बघू शकता. आता हे उलटं दिसत असेल इथे, पण मी इथे साईडला ना तुम्हाला लावेल आणि याची प्राईस पण सांगते की किती आहे ते. सो याचं जे नाव आहे ते आहे रिनी कव्हर अप. सो यांनी असा दावा केलेला आहे. मी अजून वापरलेला नाही आहे. फक्त मी बॉक्समधून ओपन करून ठेवलं आहे. तर यांनी असा दावा केला आहे की ह्यांनी ना जर लावलं ना असं टॅप-टॅप आपण केलं, तर आपले जे हेअर आहे तर जे लाल झालेले आहेत किंवा पांढरे झालेले आहेत तर ते कव्हर होतं. किंवा कधी-कधी इथे असं पॅच असतं ना आपलं, हे बघा आपण कधी-कधी खूप जास्त असे खेचून वेणी घालत असतो किंवा केस बांधत असतो. सो ते जे आहे ते कव्हर होतं याच्याने, म्हणून याचं नावच आहे कव्हर अप असं दिलेलं आहे. आणि याच्यासोबत ना मला सनस्क्रीन पण फ्री मिळालं आहे हे. सो याची जी प्राईस आहे ती 149 आहे, म्हणजे ₹150 पकडा. सो हे फ्री मिळालेलं आहे, पण हे पर्चेस केलेलं आहे. सो याचं काय आहे आता हे आपण ओपन करून बघणार आहोत. मी फक्त बॉक्समधून काढलेलं आहे ते. मुलं आल्यानंतर म्हणजे पार्सल आलं आणि मुलांच्या हातात पडलं ते. सो त्यांच्यासमोर राहत नाही ते. पटापट कधी एकदा ओपन करू असं होतं. सो त्यांनी ओपन केलं आणि आता बघते मी, हे दाखवते तुम्हाला ओपन करून की कसं आहे ते, याच्यामध्ये काय आहे ते आपण बघणार आहोत. सो ही अशी डब्बी आहे. हे अशा पद्धतीने आहे. वॉव, मस्त आहे. इथे पण लिहिलेलं आहे आणि मला पण आता माहिती नाही आहे कसं आहे. ओके. हे जे होतं ना, हे इकडच्या साईडने असं आहे हे आणि हे इथे त्यांनी एक हे दिलेलं आहे, असा स्पंज आहे तो आणि हे बॉक्स असा खालीच आहे. हे खालच्या साईडला आहे हे आणि आता इथे जे आहे हे वरती, हे बघते मी कसं आहे. म्हणजे फिरवायचं आहे की ओपन करायचं आहे मलाच माहिती नाही आहे हे. एकच मिनटं मी बघते. काही नाही आहे. याचं काय करायचं आहे की हे जे दिलेलं आहे ना, हे दिलेलं आहे, अशी रिबीन दिली आहे ना, तर त्याला फक्त खेचायचं आहे असं आणि हे एकदम पॅक बसतं. फक्त इथे असं खेचायचं आहे. सो हे अशा पद्धतीने हे दिसतं आणि मी जे आहे ते ब्राऊन कलर मागवला आहे. म्हणजे याच्यामध्ये 2 कलर असतात. सो माझ्या ज्या केसांचा कलर आहे तर तो अगदी असा काळा, असा डार्क नाही आहे एकदम. असे भुरे केस आहेत, म्हणजे आधीपासूनच असे एकदम ऑरेंज असल्यासारखेच आहेत ते केस माझे. अगदी लहानपणापासूनच पूर्ण असे काळा असा ह्या कलरचे माझे केस नाही आहेत. सो मी ब्राउनिश कलर मागवलेला आहे. 2 शेड असतात याच्यामध्ये. सो आता मी दाखवते की माझ्या कुठे हे झालेलं आहे. मी थोडंसं तुम्हाला जवळून दाखवते की हे बघा, इथे हे असे आपल्याला व्हाईट केस असतात आणि काय होतं की समोरून कधी-कधी ना इथे हे असं एकदम पातळ स्किन झालेली असते आपली, म्हणजे केस दिसतच नाहीत. सो ते कव्हर करण्यासाठीच मग आपण आता
मी आता ट्राय करते, म्हणजे कसं दिसते ते बघूया. सो काही नाही करायचं, इथे मिरर पण आहे, म्हणजे जर आपण बाहेर कुठे गेलो तर ह्या मिररमध्ये बघून पण आपण हे करू शकतो. सो मी आता याच्यामध्ये हे डॅप करते, असं थोडंसं असं डॅप करायचं आहे. आणि आता मला इथे हवं आहे, सो मी हे इथे असं डॅप करते. आणि हे बघा, जरा जास्त घ्यावं लागेल, मला झालं नाही पहिल्यांदा तरी. सो मी परत एकदा थोडंसं हे असं घेते. हे आता हे असं घेतलेलं आहे. सो आता मी बघते, असं एकदम जस्ट इथे प्रेस करायचे. ओ वाव, म्हणजे जास्त असं अजून स्किन जे आहे ते थोडीशी पुढे आल्यासारखी झाली आहे. हे बघा, फक्त हे डॅप करायचं आहे असं. म्हणजे माझं जो हेअर होतं ते असं इथंपर्यंत दिसत होतं, परंतु हे टॅप केल्यानंतर थोडंसं ते भरून निघालं आहे. म्हणजे जे लाईन्स ज्या होत्या, म्हणजे जिथे केस दिसत नव्हते ना, तर ते भरून निघाले. सो आता हे झालं या साईडला. सो मी माझे जे हेअर आहेत थोडेसे टर्न करते इकडे, आणि इकडचं पण दाखवते. सो इथे पण, म्हणजे हाच एक असा काही भाग असतो जे आपल्याला तिथे हे होतं की तिथे गरज असते खूप, म्हणून. नाहीतर असं तर मला तर काही इतकं गरज अशी वाटत नाही. सो एकच मिनटं, म्हणजे जिथे मला वाटते की आता इथे लावलं पाहिजे, सो तेच मी दाखवते. हे जे हेअर आहेत, हे मी माझे हेअर थोडे इथून असे टक करते, जेणेकरून सारखे सारखे ते खाली नाही येणार. आणि मग आता इथे मला खूप जास्त गरज आहे, कारण की इथली जे हेअर आहे ते असे कमी झालेले दिसतात बघा. आपण ना नेहमी खेचून वगैरे असं बांधत असतो, सो तेव्हा त्यामुळे आपले केस असे कमी दिसतात. आता इथे पण मी खेचून बांधलंय, तर माझे जे हेअर आहे ते थोडंसं हे दिसतं. तर मी इथे जर असं डॅप केलं तर हे कवर होऊन जातं. ठीक आहे, आता दिसत नाहीये ते, हे जे हा जो पोर्शन आहे तर तो कवर होऊन गेलाय. सो आता इथे मी हे करते, इथे पण थोडंसं कवर करून घेते. हे असं फक्त डॅप करायचे, अँड यू कॅन सी हिअर. वाव, मस्तच आहे हे, खरंच मस्त आहे. माझे जे हेअर होते ते असे इथंपर्यंत होते, परंतु हे लावल्यानंतर पूर्ण जे व्हाईट हेअर होते ना, तर ते बऱ्यापैकी इथे गेलेले आहेत असं. सो आपल्याला इथून असं करायचं आहे, आणि मग आपण इझिली, म्हणजे इन्स्टंट आहे. सो एक दिवसापुरतं मग आपण कुठे घाईघाईने जायचंच असेल आपल्याला, तर मग आपण हे अशा प्रकारे असं यूज करू शकतो. आणि याची जी प्राईज आहे, याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तुम्ही खाली जाऊन चेकआउट करू शकता की नेमकं हे कितीला आहे. कधी कधी ऑफरमध्ये असतं, तर मी काय करते की मला एखादी वस्तू आवडली असेल ना, तर मी घेते आणि ॲड टू कार्ट करून ठेवते, आणि तिथे फेवरेट लावून ठेवते. सो जेव्हा कधी ऑफर येतील ना, तेव्हा ते नोटिफिकेशन आपोआप येत असतं की ह्याच्यावरती ऑफर चालू आहे, आणि मग मी पटकन ते घेऊन टाकते. भले अगदी 6-6 महिने मी त्या ॲड टू कार्टमध्ये ठेवलेल्या असतात, पण तरीसुद्धा मग जेव्हा ऑफर येते ना, तेव्हा आपण ते पटकन घेऊन टाकायचं. सो अशा पद्धतीने हे मला तरी खूप छान आवडलं. अजिबात पेड प्रमोशन नाही आहे, फक्त आवडलं आहे. आणि कोणाला जर याची गरज असेल तर घेऊ शकता. म्हणजे हे आपलं पूर्ण कवर होऊन जातं, आणि अगदी कुठे लवकरच झटपट आपल्याला जायचं, तयार व्हायचं, तर हा एक खूप छान असा ऑप्शन आहे. त्यामुळे तुम्हाला जर कोणाला घ्यायचंच असेल तर नक्की घ्या. लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. सो पुढे पण आता व्हिडिओ येतीलच, सो ते बघूया. आणि चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा. आणि त्याचबरोबर एक ना खूप छान असं नवीन, म्हणजेच की आज आहे, आता 30 तारीख आहे आज, आणि उद्यापासून 1 तारीख, म्हणजे उद्यापासून एक खूप छान अशा नवीन सिरीजला सुरुवात होणार आहे. आणि जे काही मी थोडंसं राहून गेलं होतं बोलायचं, ते सगळं होणार आहे आता. त्यामुळे 1 तारखेपासूनचे ब्लॉग तुम्ही नक्की बघा.
आणि 1 तारखेपासूनचे जे ब्लॉग आहे तर मी माझा मनापासून प्रयत्न करणार आहे की मी कंटिन्यू करेन म्हणून. सो त्यामुळे बोलूया आपण उद्यापासून. आणि खूप काही काही बोलायचं आहे, खूप काही गोष्टी शेअर करायच्या आहे. सो चलो बाय बाय. आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. भेटूया उद्याच्या एका व्हिडिओमध्ये. थँक्यू.